जर अभिनेत्री किंवा अभिनेता नसते तुम्ही लोक, तर रेश्मा काय असती आणि सुमित काय असतं? रेश्मा टीचर असते डेफिनेटली. आणि ते असतं ना, म्हणजे एखादा समज आता तुझं लेक्चर आहे आणि तू त्या दिवशी आली नाहीस, तर नाही यांचं लेक्चर मी घेते म्हणून तशी टीचर असते ना. एक PT चा क्लास घेणारी, त्यात मॅथ शिकवणारी टीचर असतात बघ. म्हणजे एक असा गेमचा असतो ना, PT चा असतो ना. हां, तर ती टीचर झाली असती ती डेफिनेटली. सुमित काय असतं? सुमित हो जातोच आहे. काय असतास मला क्लू? बापरे, अभिनेता नसतास तर काही सांगू शकते म्हणजे असं काय. हो म्हणशील त्याला. नाही हो नाही म्हणेन, पण डॉक्टर नाही बाबू. डॉक्टर नाही. आर्ट्स झालं ना माझं 12वी. सुमित हे सोपं आहे सांगण्याला, कारण मला खूप इंटरेस्ट असतो सेटवर की काय आहे काय नाही, कोण कसं कसं करतंय किंवा काय. मला मजा येते आणि मला इनपुट्स द्यायला फार आवडतात. म्हणजे आता ते नेगेटिव्हली चोंबडेपणा करायला म्हणू शकता, पण मला ते खूप आवडतं. जसं तू म्हणाली की ह्यात इनपुट्स काय आहे किंवा काय, सो पटकन ऑब्झर्व करण्यासारख्या गोष्टी असतात ह्यात. पण मला तर नाही कळत आहे काय तुला. पण हे खरं टीचर, कारण माझ्या बाबाने माझ्यासाठी DEDचा फॉर्म पण भरला होता की शिक्षिका होण्यासाठी. पण मग अचानक भयानक ह्या इंडस्ट्रीत मी आले आणि मग मी इथे रमले, तर बाबांना सांगितलं की मला नाही करायचं, मी प्लेन ग्रॅज्युएशन करेन, सो DED नाही करायचं. बरं, आपण सुमितलाच विचारू, काय असतं सुमित अभिनेता नसतास तर? तो बिझनेसमॅन चांगला नसता झाला आहे, ते सगळं दिलं असतं. नाही मी खरंच नाही मी खरंच खूप चांगला एंटरप्रेन्योर झालो असतो. माझं एक स्वतःचं आत्ता रेस्टॉरंट असतं, जे होईल पुढे. मी पुढे होईलच. आणि जरी अभिनेता नसतो नाही सुमित अभिनेता नसतात तर तो छान त्याने मस्त रेस्टॉरंट ओपन केलं असतं आणि छान रिसॉर्ट वगैरे असं त्याला आवडलं असतं करायला. हे स्वप्न आहे सुमित तुझं? हो, आणि नाही ते होईलच, लवकरच पूर्ण होईल टचवूड. आणि जरी अजून एक जरी ऑप्शन मिळलं तर सिंगर तर चांगलाच झालो असतो.